नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज। आजचा मोठा अपडेट। मातंग समाजाच्या हक्कासाठी नागपूरमध्ये 10 डिसेंबर रोजी इशारा मोर्चा झाला। मातंग समाजाच्या 2 प्रमुख मागण्या, आरक्षण, उपवर्गीय आणि अन्याय अत्याचारांपासून संरक्षण यासाठी 10 डिसेंबर 2025 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोठा इशारा मोर्चा काढण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालामुळे उपवर्गीकरणाला हिरवा कंदील मिळाला असला तरी महाराष्ट्र सरकारकडून अद्याप निर्णय न आल्याने समाजामध्ये नाराजी वाढत आहे। तेलंगणा आणि कर्नाटक सरकारने आयोग स्थापन करून उपवर्गीकरण अंमलात आणले आहे, परंतु महाराष्ट्रातील न्यायमूर्ती अनंत बंदरी समितीचा अहवाल सतत लांबणीवर टाकला जात असल्याने समाजामध्ये असंतोष आहे। याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, कॉम्रेड गणपत भिसे, डॉक्टर अंकुश गोडतावळे, ॲडव्होकेट विलास साबळे, युवा नेते परिमल कांबळे आणि इतर अभ्यासू नेतृत्वाने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला आहे। मोर्चाच्या प्रमुख मागण्या, अनुसूचित जाती प्रवर्गातील त्वरित आरक्षण, उपवर्गीकरण लागू करणे, मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर कडक उपाय व संरक्षण देणे। 10 डिसेंबर मानवी हक्क दिन आणि मातंग समाजाचा मोठा आवाज। एवढंच सांगतो, जर का या सरकारनं या अधिवेशनामध्ये काही करायचं नाही असं जर ठरवलं तर उद्याच्या मार्च मधल्या अधिवेशनावर सुद्धा आपण अशाच पद्धतीने एक मार्च काढू एवढा शब्द देतो आणि आभार मानतो दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे।